नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। सांगलीचे डबल महाराष्ट्र केसरी विजेते आणि कुस्तीपटू चंद्रहार पाटील यांनी लोकसभेदरम्यान शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता। त्यावेळी त्यांनी 500 गाड्यांच्या ताफ्यासह मातोश्रीवर जाऊन जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आणि सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवली। अतिशय नाट्यमय घडामोडीनंतर आणि उद्धव ठाकरेंच्या ठाम भूमिकेमुळे खरं तर त्यांना उमेदवारी मिळाली, मात्र काँग्रेसची बंडखोरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसची म्हणजे शरद पवारांची नाराजी थांबवण्यात ठाकरेंना यश आलं नाही आणि परिणामी चंद्रहार पाटील यांचा पराभव झाला। खरं तर तेव्हापासूनच चंद्रहार पाटील यांचं मन ठाकरेंच्या शिवसेनेत रमत नव्हतं। त्यांनी मध्यंतरी एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे, उदय सामंत यांच्या भेटी देखील घेतल्या अशा बातम्या आल्या आणि अखेर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलाय, यावर शिक्कामोर्तब झालंय। संजय शिरसाट यांनी तसं स्पष्टच सांगितलंय। सोबतच त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला चॅलेंज केलंय की चंद्रहार पाटलांचा पक्षप्रवेश थांबवून दाखवा। कोणती आहेत 5 कारणं ज्यामुळे चंद्रहार पाटील अर्थात सांगलीचे पहिलवान ठाकरेंची साथ सोडत आहेत, चला तर बघूयात। उद्धव ठाकरे गटाने सांगली लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी चंद्रहार पाटील यांना जाहीर केली होती, पण ही उमेदवारी एकतर्फी जाहीर केली गेली होती, ज्यावर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की सांगली मतदारसंघासाठी उमेदवारीची घोषणा महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी सल्लामसलत न करता करण्यात आली होती आणि काँग्रेसमध्ये तर बंडखोरीच झाली होती। विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि परिणामी काँग्रेस व राष्ट्रवादीने शिवसेनेला साथ दिली नाही व त्यांची साथ मिळवण्यात पक्ष आणि पक्ष नेतृत्व अपयशी ठरलं अशी भावना चंद्रहार पाटील यांची झाली आणि अखेर त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला। चंद्रहार पाटील हे डबल महाराष्ट्र केसरी विजेते आहेत आणि सांगली जिल्ह्यात त्यांचा स्वतःचा जनाधार देखील आहे, मात्र ठाकरे गटाने त्यांना योग्य राजकीय स्थान दिलं नाही असं देखील म्हटलं जातंय आणि त्यामुळे त्यांना वाटतंय की शिंदे गटात त्यांना जास्त मान, पद आणि ओळख मिळू शकते। तिसरं कारण म्हणजे शिंदे गट सध्या राज्य सरकारचा भाग आहे, त्यामुळे स्थानिक विकास कामं, निधी व सरकारी यंत्रणाशी सुसंवाद या दृष्टीने शिंदे गटात राहणं अधिक फायदेशीर ठरू शकतं। चंद्रहार पाटील सांगलीतील लोकांसाठी विकास कामं करू इच्छितात आणि त्यासाठी सरकारशी जवळीक असणं आवश्यक आहे, हे देखील एक त्यांचं कारण आहे शिंदे गटात जाण्याचं। चौथं कारण म्हणजे शिंदे गटातील श्रीकांत शिंदे व मंत्री उदय सामंत यांनी चंद्रहार पाटील यांची अनेकदा भेट घेतली। दिल्लीत गुप्त बैठका, जेवणावळ्या आणि मध्यस्थी हे सर्व प्रयत्न चंद्रहार पाटील यांना पक्षात आणण्यासाठी केले गेले आणि त्यामुळे त्यांना राजकीय काहीतरी आमिष दाखवलं गेलं असण्याची देखील शक्यता आहे। ती शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळे देखील चंद्रहार पाटील कदाचित शिंदे गटात जात असावेत। 5वं कारण म्हणजे भविष्यात उमेदवारी मिळण्याची शक्यता। शिंदे गट चंद्रहार पाटील यांना सांगली किंवा शिराळा विधानसभा मतदारसंघातून भविष्यात उमेदवारी देण्याची शक्यता आहे। शिवाय खेळ व युवा क्षेत्रासाठी पद मिळण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळे राजकीय करिअरच्या दृष्टीने ही रणनीती चंद्रहार पाटील यांच्यासाठी लाभदायक ठरू शकते। आता चंद्रहार पाटील ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात गेल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला काय नुकसान होईल त्यावर देखील एक नजर टाकूया। चंद्रहार पाटील हे ठाकरे गटाचे सांगलीतील आघाडीचा चेहरा होते। त्यांचा पक्षत्याग म्हणजे ठाकरे गटाची सांगलीतील संघटनात्मक पकड ढासळण्याचे स्पष्ट संकेत आहेत। चंद्रहार पाटील यांच्या पाठीशी असलेले शेकडो कार्यकर्ते देखील ठाकरे गटातून बाहेर पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे आणखी धक्के सांगलीत ठाकरे सेनेला बसू शकतात। चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देताना जो गोंधळ महाविकास आघाडीत बघायला मिळाला लोकसभा निवडणुकीत, त्यामुळे ठाकरेंचं बार्गेनिंग आणि पाठिंबा मिळवण्यात अपयश दिसून आलं। त्यामुळे सांगलीत नवा दिग्गज नेता ठाकरेंना मिळणं आता पुन्हा कठीण असणार आहे। चौथं नुकसान ठाकरेंच्या शिवसेनेचं ते म्हणजे चंद्रहार पाटील हे शिराळा, इस्लामपूर, जत व सांगली मतदारसंघामध्ये प्रभावी उमेदवार ठरू शकतात विधानसभेसाठी आणि त्यामुळे त्यांच्या जाण्यानं या भागामध्ये ठाकरे गटाचे स्थानिक राजकीय समीकरण देखील कोलमडण्याची शक्यता आहे। आणि एकनाथ शिंदे यांचा गट पश्चिम महाराष्ट्रात तुलनेनं कमजोर मानला जात होता, मात्र आता चंद्रहार पाटील यांच्यासारख्या प्रभावी नेत्याच्या प्रवेशामुळे शिंदे गटाला सांगली व कोल्हापूर भागात बळ मिळेल आणि ठाकरे गटाची ताकद संपुष्टात येण्यासाठी कमी करण्यासाठी मदत होईल। तर ही होती 5 संभावित कारणं ज्यामुळे चंद्रहार पाटील ठाकरेंची साथ सोडत आहे, त्यावर आपण एक नजर टाकली। सोबतच चंद्रहार पाटील यांनी साथ सोडल्यामुळे सांगलीमध्ये ठाकरेंच्या सेनेचं काय नुकसान होईल ते देखील आपण बघितलं। यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका।
चंद्रहार पाटील यांनी शिंदेंच्या सेनेत जाऊन योग्य केलं की अयोग्य, चूक की बरोबर, ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओसाठी मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करायला आणि लाईक करायला देखील विसरू नका. धन्यवाद.